तर गाईज एक सिंपल आणि एक छोटंसं ॲनालिसिस सांगतो मी तुम्हाला, व्यवस्थित बघा. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा बघा, जो 23 तारखेचा हाय आहे, ठीक आहे, तो एक चांगला सपोर्ट म्हणून काम करू शकतो इथं, ठीक आहे, याला लक्षात ठेवा. 22,993 आहे, ठीक आहे, हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर इथं बघा, याचा लो बघा, इथं 22,910, हे दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत. एवढं लक्षात ठेवलं तरी पण चालेल, ठीक आहे. कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये थोडंसं मार्केट पडेल, ठीक आहे. पडलं तर हे 2 पॉईंट तुम्हाला माहीत पाहिजेत. या 2 पॉईंटपासून मार्केट परत रिव्हर्सवरती जाणार. त्यावेळेस तुम्हाला हे जर माहीत असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकता, ठीक आहे. तर मित्रांनो, आता सेलिंगची वेळ तर निघून गेल्या, सेलिंग केला असतो, पण आता वेळ गेल्या जरा 12 वाजता आलेत. 12 वाजता प्रॉफिट बुकिंग करतो मी कधी पण सेलिंग केल्यानंतर. आता काय करतो, एक फेक ब्रेकआउट स्ट्रॅटेजी तुम्हाला मी आधी पण सांगितले असणार आहे भरपूर वेळा. फेक ब्रेकआउट स्ट्रॅटेजी म्हणजे काय, ज्या ठिकाणी ब्रेकआउट होतं आहे थोडंसं वर जाते मार्केट, परत खाली येतं, ठीक आहे. फेक ब्रेकआउट असतो, तिथं एंट्री करायची उलटी आणि प्रॉफिट कमवायचा, ठीक आहे. ती एंट्री मी शोधतोय, ती जर मिळाली तर ते पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, मला तर काही एंट्री गावं नाही, तर काय वाटे ना की मार्केट बुली जायची शक्यता आहेच, पण मला तर काय वाटे ना की एंट्री मिळेल. स्कॅल्पिंगसाठी मिळू शकते, पण साईडवेज मार्केट आहे, थोडा वेळ होल्ड केलेलं बरं आहे. 1:30 नंतर किंवा 1च्या आसपास जर ट्रेडिंग केलं तरी पण चालेल. आता उगा गडबड करून लॉस करून घेण्यात काय पॉईंट नाही. आणि मला आजी पण बोलवायला लोणचं बनवायचं आहे, ठीक आहे. लोणचं तुम्हाला माहीत असेल ते बनवायचं आहे, ते बोलवायला ते आता तुम्हाला दाखवतो. कशा पद्धतीने बनवणार आहे ते पण दाखवतो, ठीक आहे. तर घरात आलेलं आहे मी, इथं काय काय मटेरियल ठेवलेलं आहे ते पण दाखवतो तुम्हाला. इथं मीठ आहे, हळद आहे, मेथी वगैरे, लसूण आहे, मीठ आहे. आणि इथं बघू शकता, एक काल हळद आणि मीठ आंबे कट करून नाही कैऱ्या कट करून नाही ठेवलं होतं. आता याचं बनवायचं आहे आपल्याला लोणचं, ठीक आहे. तर बघा, इथं सगळ्यात पहिल्यांदा मीठ घातलं आहे, मोठं मीठ आहे. त्यानंतर मोहरी टाकलेले, त्यानंतर आहे हळद टाकलेले आहे व्यवस्थित. त्यानंतर हिंग आहे, लहानसे डबे. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी मिक्स झालेला आहे, फ्लेवर सगळा मिक्स झाला पाहिजे. तुझ्या पुढचं सगळं बळकट बघू शकता, खाऊ वाटा ते बघूनच. मित्रांनो, लाईट एक सारखी जाते, ट्रेडिंग करायला बसलं की नाही सारखी लाईट जाते, सारखी प्रॉब्लेम येते. असं काय नाही, मोबाईलचा हॉटस्पॉट कनेक्ट असतो किंवा वायफाय जर कनेक्ट असेल तर मग प्रॉब्लेम येते. शक्यतो मोबाईलचा असते. ट्रेड तर चालू आहे, 200-300 रुपये लॉस आहे, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बघूया आता, बघायला मार्केट. तर गाईज, आता ट्रेडिंग संपलेलं आहे. ट्रेडिंग करून आता चाललो आहे मी जेवायला. जेवण करून परत आणि जायचं आहे, अंबानाला जायचं आहे, आणि गाडीचं काम कुठं आलं ती पण बघायचं आहे. जेवतो आता. तर मित्रांनो, आता झोपणार तो पण झोपणार नाही. आता चाललं आहे आंबा आणायला. हे काय म्हणतात ते, लोणचं करून ठेवलं आहे, पण ते आता वाटते की पुरणार नाही, ठीक आहे. बहिणीला पण द्यायचं आहे, त्यामुळे जास्त करायला लागणार आहे. त्यामुळे आणि जरा आंबा आणायला चाललो आहे. मी आहे, माझा मित्र एक आला आहे, आरिफ आहे, आणि भाऊ पण आहे, ठीक आहे. तर बघा कसं चालू आहे काम. सगळ्यात पहिल्यांदा असल्यात धरायचं, त्यात आंबा अडकवायचं आणि फोडायचं. तर इथं बघू शकताय गाईस तुम्ही, आंबे आलेले आहेत यामध्ये. तरी अशा पद्धतीने आंबे तोडायचे असतात, ठीक आहे. तर गाईज, आता इथं बघा, आंबे एवढे सगळे भरपूर काढलेले आहेत आम्ही. आंब्यांचा इथं पाऊस पडलेला आहे. जवळजवळ 100 आंबे झालेले आहेत. आता 100 आंबे घेऊन जाऊन लोणचं करायचं. तर गाईज, आरप्यान आणि मीनं आता काढल्यात आंबं, आणि भाऊ पण आहे संग. त्याला बोल म्हणलं, काय बोलन झाली. 2 पिकलेले आंबे आहेत. आता घरात जाऊन खातो आणि तुम्हाला बी दावतो. 2 ट्रे चालते, बाय बाय. तर गाईज, आता आंबं घेतल्यात आम्ही. आंबं तोडायला ते असते, ते तर काय नाही, पण ते 70 घ्यायचं. 70 तुम्हाला माहीत असणार आहे, ते घेणार आहे. त्यानंच आता आंबं तोडायचे. तेजस आहे का बघूया. तेजस कुठे आहे? खाली 70 पाहिजे होता जरा. काय 70 ते आंबा तोडायला. काल नेलता आणि आंबा आणलेले, त्यामुळे नाही का आता कामात असेल. तर गाईज, आता घरात आलो आहे, आणि
किशोरला सोडायला चाललो आहे. किशोरला सोडायचं आहे स्टँडवरती. तो चालला आहे सांगलीला. त्याच्यासोबत त्याला सोडतो स्टँडवरती आणि त्याला येतो परत घरला येतो. आणि पावसाचं वातावरण चालू आहे पण बघा पाऊस शक्यतो नाही येणार. तर काय आता ऑफिसमध्ये आहे मी आणि झोपलो होतो 2-3 तास झोप काढून मग आत्ता आलो आहे ऑफिसमध्ये बसलो आहे. तर उद्यासाठी काय ॲनालिसिस करता येईल का बघतो आहे. उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी असते त्यामुळे एक्सपायरीमध्ये सेलिंगचा ट्रेड काय मिळते का त्यासाठी थोडं ॲनालिसिस करतो आणि तुम्हाला पण दाखवतो की माझं ॲनालिसिस काय असणार आहे. ठीक आहे. तर काहीच बघा उद्यासाठी ॲनालिसिस इथं बघू शकताय. फिन निफ्टी आहे. डे हाय आणि लो पहिल्यांदा मार्क करून घेतला आहे. ठीक आहे. आणि सलग 1, 2, 3 दिवस मार्केट बुलिश आहे. ठीक आहे. तर फिबोनाची रिट्रेसमेंटचा हा झोन आहे. ठीक आहे. 21,700 21,700च्या आसपास मार्केट येऊ शकते खाली जर डे लो ब्रेक होत असेल आणि मार्केट सस्टेन करत असेल तर. त्यामुळे जरा या झोन महत्त्वाचा आहे. ट्रेडेबल झोन असू शकतो उद्याचा. ही ब्ल्यू लाईन जी आहे 21,760 तिथंसुद्धा मार्केट रिटर्न तिथून परतसुद्धा रिव्हर्स होऊ शकते. ठीक आहे. हा माझा प्लॅन आहे उद्याचा. जर या झोनमध्ये असेल तर मी सेलिंग करतो. 100% बऱ्यापैकी चान्सेस आहेत की या झोनमध्ये प्रॉफिट होऊ शकतो आहे. ठीक आहे सेलिंगसाठी. ठीक आहे. तर गाईज आजच्यासाठी एवढंच आहे. आपण उद्या भेटूया. इथून पुढं आता रेग्युलर ब्लॉग मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. बाकी जी कामं आहेत ती बाजूला ठेवून आता यूट्यूबवरती फोकस करणार आहे मी. त्यामुळे रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. ठीक आहे. सबस्क्राईब तेवढं करा. जे नवीन असतील ज्यांना पाहिजे असतील यूट्यूब किंवा शेअर मार्केट रिलेटेड जर कंटेंट रोज बघायचं असेल तर ठीक आहे फॉलो करू शकता. मी त्यावरती रोजचा रोज माझा जो स्टडी असेल मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला फायदा चांगलाच मिळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. भेटूया उद्या. बाय बाय.